नमस्कार मंडळी, मी पूजा. आजचा खास बेत हा पौष्टिक बीटाच्या हलव्याचा आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एवढं साहित्य वापरून मी छान पौष्टिक असा बीटाचा हलवा बनत आहे. असा तुम्ही बनवून खा. तुमच्या मुलांनाही आवडेल आणि तुम्हालाही. बघा किती छान आणि सुरेख दिसत आहे. कलरही आणि झालाही छान. चला तर सुरुवात करू. इथे मी बीट स्वच्छ करून घेतलं आहे आलू खिसणीने. अशा प्रकारे बीट हे स्वच्छ करून घ्यायची. मी इथे 3 बीटाचा वापर केला आहे. तुम्ही एकाही बीटापासून पौष्टिक बीटाचा हलवा हा बनवू शकता. तोही खूप छान लागतो. नक्की ट्राय करा. जर तुमचे मुलं असं काही खाण्यासाठी नाकडोळे मुरडत असतील तर अशा प्रकारे त्यांना पौष्टिक असा बीटाचा हलवा नक्की खाऊ घाला. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्व बीट हे मी इथे सोलून घेतले. अगोदर खोबरं हे खिसून घेतलं. आपण याच्यात न खिसता त्याच्या कात्र्या करूनही त्याचा वापर करू शकतो. मी ते खोबरं एक साईड खिसून घेतलं. चला तर एक एक बीट हे खिसून घेऊ. बीट हे खिसणीच्या चॉपरनेही तुम्ही बारीक खिसू शकता. मी इथे खोबरं खिसणीचा वापर केला आहे. त्यानेही खूप छान बारीक असं बीट खिसल्या जाते. बघा पूर्ण बीट इथे खिसून झालेला आहे आणि एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. खूप सुंदर असा बीटाचा हलवा होतो. अशा प्रकारे माझी रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही कसं बनवता ते नक्की माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा. इथे मी तुपाचा थोडा वापर केलेला आहे कारण की तुपाचा वास माझ्या मुलांना येतो. म्हणून तूप छान कडक गरम झाल्यानंतर त्यामध्ये बीट ॲड करायचं खिसलेलं आणि सर्व एकजीव हलवून घ्यायचं. पूर्णपणे तुपामध्ये तो बीट परतून घ्यायचं. बीट आता कढई भरून दिसत आहे. शिजत आल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी ही कमी होते. लगेच कळतं की बीट आपलं शिजलं. बघा अशा प्रकारे चांगलं एकजीव तुपामध्ये छान परतून घ्यायचं. बीट हे खायला खूप सुंदर लागतं. आपल्याला आवडते, मुलांना आवडत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही नवीन रेसिपी त्यांना करून नक्की खाऊ घाला. चांगले एकजीव परतल्यानंतर मी तेही अर्धा कपाचा दुधाचा वापर केला आहे. तुम्ही दुधाच्या ऐवजी यामध्ये पाणीही ॲड करू शकता. हे मी शिजण्यासाठी दुधाचा वापर केलेला आहे. पुन्हा एकजीव परतायचं आणि 5-7 मिनटं असे 2-3 वेळा त्याला वाफ द्यायची. बीट हे खूप छान शिजतं. बघा किती छान दिसत आहे. खायलाही तसंच आहे बरं. नक्की व्हिडिओ बघा. 5-7 मिनटं लो फ्लेमवर वाफ द्यायची. नंतर वाफ दिल्यानंतर पुन्हा एकजीव करायचं. मी इथे 2 वाटीचा वापर केला आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त साखरेचं प्रमाण करू शकता. इथे तुम्ही गुळाचाही वापर करू शकता, बारीक गुळाच्या पावडरचा. त्यानेही खूप छान बीटाचा हलवा बनतो. चला पूर्ण एकजीव मॅश करायचं. बघा एकजीव करताना कडेकडेने हे पाणी सुटत आहे. त्याच पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण बीट हे शिजून घ्यायचं आहे बरं. बघा पुन्हा एकजीव केल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं. कडेकडेने खूप सारं पाणी सुटतं. पुन्हा 5-7 मिनटं लो फ्लेमवर झाकण ठेवून वाफ द्यायची. पुन्हा 5-7 मिनिटांनी काढायचं. बघा बीटाला हे आजूबाजूनं खूप छान पाणी सुटलं आहे. हे पाणी पूर्ण आटू द्यायचं. हलवा हा कोरडा होऊ द्यायचा तरच छान लागतो. बघा कडेकडेने थोडं पाणी सुटलं. ते पाणी आटू द्यायचं. 5-7 मिनटं असं त्याला वाफ देऊन बीट हे चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं. बघा साखरेमुळे बीटाला शिजण्यासाठी हा वेळ लागतो. म्हणून अशा पद्धतीत शिजून नक्की बघा. अगोदर दूध टाकताना आपण त्याला 5-7 मिनटं वाफ दिलेली आहे. अवघ्या 15 मिनिटात बीटाचा पौष्टिक हलवा हा रेडी होतो. नक्की अशा पद्धतीत ट्राय करा. बघा पुन्हा 5-7 मिनिटांनंतर बीटाला हा भरपूर पाणी सुटलं आहे हलव्याला. आपल्या मुलांनी पौष्टिक खावं म्हणून आई ही सतत प्रयत्न करत असते. नवीन रेसिपी बनवत असते. त्यातलीच मी एक. बघा इथे विलायची पावडर मी ॲड केली. त्यानंतर ड्रायफ्रूट्स ॲड केले. तेही थोडं पाणी आहे. तेही त्यामध्ये छान शिजतात, नरम होतात. म्हणून आताच ॲड करायचे. शेवटी नाही टाकायचे. ते थोडेसे कडक लागतात. त्यानंतर खोबरं खीस मी ॲड केलं. सर्व मिश्रण एकजीव केलं आणि थोडीशी वाफ दिली. बघा सर्व मिश्रण छान एकजीव केलं. पाणी हे थोडं आटत आहे बाजूने. पाण्याची
कन्सिस्टन्सी ही कमी झालेली दिसत आहे. आणि बीटाचेही जेव्हा आपण बीटाचा खीस त्यामध्ये ॲड केला तेव्हा कढई भरून दिसत होता. बघा शिजत आल्यानंतर कमी झाला. बघा कडेकडेने थोडं थोडं आहे. पुन्हा सतत हलवायचं. खूप पौष्टिक, खूप उत्तम, खूप छान हलवा लागतो. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा बीटाचा हलवा हा पूर्णपणे कोरडा झालेला आहे. अशा प्रकारे मुलांसाठी नक्की या पद्धतीत तुम्ही बीटाचा हलवा तयार करा आणि मुलांना खाऊ घाला. बघा किती छान शिजला, दिसायलाही सुंदर आणि खायलाही सुंदर. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्यासोबत जोडले जा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.